नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या मैदान होते दुशाचं आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये वडूज फाटीवरती मैदान होते, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर कदाचित पळताना दिसू शकेल. जर दिसला नाही उद्याच्या मैदानामध्ये तर परवा दिवशी आदतच्या मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसेल. बघूया, उद्या नाही पळाला तर परवा दिवशी पळेल, परवा दिवशी नाही पळाला तर उद्या उद्या पळाला तर परवा दिवशी पळायचं नाही. चला मग 10 पेरे का अंदाजित पेरे आहेत. 20 पेरे आहेत टोटल. 10 पेरे या चॅनेलवरती, 10 पेरे त्या चॅनेलवरती. बघूया कुठे कसे काय खरे होत आहेत का काय. चला मग सुरुवात करूया. उद्याच्या मैदानातील पहिला पैरा जो आहे तो विसापूरकरांच्या कार्तिकचा पैरा आहे आणि तो विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला किस्मत सोबत पळताना दिसेल. कारण की ही जोडी जेव्हा पळते तेव्हा ही जोडी जी आहे ते निकाल हा एक नंबरचा घेते. आता नक्की विसापूरचा कार्तिक दुसरा आहे का काय, जरा कमेंट्समध्ये सांगा. काही लोक म्हणतील की याला काय बैलगाडा शर्यतीतलं माहीत नसतं, परंतु मला वाटतं दुसराच असेल कार्तिक. जर ही दुसऱ्याचं जर मैदान असेल, दुसऱ्याचं मैदान आहे, जर कार्तिक दुसरा असेल तर उद्याच्या मैदानामध्ये हीच जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. उद्याच्या मैदानामध्ये बकासूरसुद्धा पळताना कदाचित दिसू शकेल, अन्यथा नाहीसुद्धा. जर उद्या पळाला तर गोकुळ सोबत पळताना दिसेल. सागर शेठ कटरे गाणंद पॉवर प्लस कराड यांच्या गोकुळसोबत एक अंदाजित पैरा आहे मित्रांनो, अंदाजित पैरा आहे. पैरा काहीसुद्धा होऊ शकतो. बघूया काय होते. तसेच आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला 3 नंबरचा पैरा जो आहे कचरेवाडीकरांचा सुंदर आपल्याला पळताना दिसेल. आणि कचरेवाडीकरांचा सुंदर आपल्याला आदत किंग रॉकेट या नंदीसोबत पळताना दिसू शकेल. बघूया, ही सुद्धा एक चांगली नामांकित जोडी आहे, आदत किंग रॉकेट आणि कचरेवाडीकरांचा सुंदर. ही गाडी जी आहे ती चांगली पळालेली एका मैदानामध्ये, आणि त्या मैदानामध्ये या जोडीनं जे आहे तो गुलाल जो आहे तो पटकवलेला होता. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला. 4 नंबरचा पैरा जो आहे आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये 4 नंबरचा पैरा आहे जितू ड्रायव्हर नागठाणे यांचा सर्जा आपल्याला पळताना दिसेल. जितू ड्रायव्हर नागठाणे यांचा सर्जा आपल्याला जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर सोबत आपल्याला पळताना दिसू शकत. आता सगळे म्हणतील की ही जोडी कशी काय पळताना दिसेल. रामोशीवाडीमध्ये मैदान झालं होतं दुशाचं, आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसली होती. कदाचित हा पैरासुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. आता बघूया की उद्या हीच जोडी पळते का कोण पळते, बघूया काय होते. खूप साऱ्या शुभेच्छा आहे सुद्धा गाडीला. 5 नंबरचा पैरा अनबलवाडीकरांचा घरचा साज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. भीमा आणि महाकाल ही जोडी आपल्याला पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. चांगली जोडी आहे, नामांकित जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जर जोडी पळाली तर 100% गुलाल असेल. ही सुद्धा जोडी एक नामांकित, आणि ही गाडी जाईल त्या मैदानामध्ये गुलाल ही मिळवते. चांगली जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशी कामगिरी करते. 6 नंबरचा पैरा आहे लोहगाव पुणे पिराचीवाडीकरांचा भवानी आपल्याला पळताना दिसेल. लोहगाव पुणे पिराचीवाडीकरांचा भवानी आपल्याला मुंगूससोबत पळताना दिसेल. आणि हा सुद्धा घरचाच साज आहे बरं का मित्रांनो. ही सुद्धा जोडी रामोशवाडीच्या मैदानामध्ये ही गाडी पाळली होती, आणि त्यासुद्धा ठिकाणी ह्या जोडीनं प्रथम क्रमांक गुलाल जो आहे तो मिळवला होता. बघूया त्याचाच बेसवरती ही मी पैरा बनवला आहे. बघूया काय होतोय का नाही ते. 7 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रत्येक नंदींना टप फाईट देणारा आणि प्रत्येक मोठ्या मैदानामध्ये गुलाल मिळवणारा असा मधमापूर वाडीकरांचा किनी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी मधमापूर वाडे त्या गावचा बैल बदाम नावाचा, त्या बदामसोबत आपल्याला देगावकरांचा सरपंच ही जोडी पळताना दिसू शकेल. किंवा दुसरा सुद्धा पैरा होऊ शकेल. एक अंदाजित पैरा आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी कशा पद्धतीने पळेल जर पळाली तर. 8 नंबरचा पैरा औंधकरांचा ब्रॉन्ड. आता सध्या महाराष्ट्राला दुशामधला एक टॉपचा नंदी आहे तो औंधकरांचा ब्रॉन्ड. आणि हा औंधकरांचा ब्रॉन्ड आपल्याला मला वाटते कंदूरचा राजासोबत दिसू शकतील. सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्मर चिंचाळे यांच्या कंदूरच्या राजासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. जर कंदूरचा राजा जर त्याच्यासोबत जर औंधच्या ब्रॉन्डसोबत जर नाही पळाला तर मग कोणासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल आपल्याला. तर मग आपल्याला कंदूरचा राजा मायनी घाणवटकरांचा गोल्या हा जो नंदी आहे याच्यासोबत पळताना दिसू शकेल. या दोघांच्या पैकी एकाच नंदीसोबत दिसू शकेल जर कंदूरचा राजा पळाला तर, म्हणतोय मी, अन्यथा नाही. 9 नंबरचा पैरा आहे वजीर पळताना दिसेल आपल्याला
आणि तो वजीर जो आहे तो निसर्ग गार्डन कात्रज यांच्या सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर आपल्याला आरफळच्या मुन्नासोबत पळताना दिसेल. बघूया, ही सुद्धा एक टॉपची जोडी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. आणि शेवट जो पहिरा आहे 10 नंबरचा हिंगोलीकरांचा विराट एखाद्या दिवस पळताना दिसू शकेल आणि तो फलटणच्या माऊलीसोबत पळताना दिसेल. हे होते माझे अंदाजित 10 पैरे आणि अंदाजित 10 पैरे दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.